नाम रे ना रे रे नाम रे ना रे ना देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने दे संसार व्यसनी पडोने दे नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम संसार व्यसनी पडोने दी संसार व्यसनी पडोने दी नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम संत समागम वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको नको देवा वावुगाची भ्रम वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम वावुगाची भ्रम भ्रम वावुगाची भ्रम वावुगाची भ्रम वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम वावुगाची भ्रम नको देवा देवा देवा
नको देवा देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा देवा नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा नाम स्मरण गणो संत समागम नाम स्मरण गणो संत समागम नाम स्मरण गणो संत समागम संत समागम संत समागम विठ्ठल हरि विठ्ठल 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 है रामा देवा माझे मान
लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे नाम स्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने आणि मागणे नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा विठ्ठल 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 पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पर पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसर चरण संताचिया दुसर चरण संताचिया साग गग सम मम सम मम मद दद मद दद नि द प म ग रे सा साग गग सम मम सम मद दद पद दद नि द प म ग रे नि सा द रि द रि पद पद म प ग म रे ग प म ग रे सा नि सा द रि पद पद म प ग म रे ग प म ग रे सा दुसर चरण संताचिया दुसर चरण संताचिया त्यांच्या कृपदारे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदारे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदारे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदारे कथेचा विस्तारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन हो दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी वरणो रघुबर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीच वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी दी नामस्मरण घडो संत समागम वावोगाची भ्रम नको देवा प्रस्तुत कीर्तनासाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथ महाराजांचा 4 चरणाचा जीवानं देवाला काय मागितलं पाहिजे मागणे हा विषय जगाला शिकवणारा अभंग आहे. आज या प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा आपल्या रामपूरवाडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर हनुमान मंदिराच्या पवित्र प्रांगणामध्ये श्रीमंत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज वैकुंठवासी संत कलामाई यांच्या आशीर्वादाने महंत हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज सरलाबेट यांच्या प्रेरणेने ग्रामदैवत हनुमंतराया भगवान दत्तात्रय व भगवान कालभैरवनाथाच्या कृपा आशीर्वादानं दादा एकूण नका देऊ माईकला ट्रबलाने घेऊन द्या ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह भव्य स्वरूपामध्ये संपन्न होतं. 15वं वर्ष आहे आपल्या सप्ताहाचं. या कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज आगरे आहेत, राजू महाराज काथे आहेत. आदी करून सर्व महाराज मंडळीत सगळ्यांच्या सुंदर अशा नियोजनानं सेवेनं संपन्न होत असलेला हा भव्य महायज्ञ अगदी उपांत्य सेवा उद्या काल्याचं कीर्तन आहे, जागराची सेवा माझ्याकडे आली. आजच्या सेवेचं संतपूजन श्रीमान दिलीप रामभाऊ पाटील आंबडकर यांनी स्वीकारलेलं. खरं तर सर्व गावकऱ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करते की तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली आणि तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मागच्या 2-4 वर्षापासून जे आमच्या संपर्कात आहेत अशा आम्ही ज्यांना अशोक भाऊ आंबडकर म्हणतो, तर अशोक भाऊंनी 4-5 वर्ष झाले आमच्या संपर्कामध्ये आहे. नेहमीच्या भागात आम्ही कुठेही कीर्तनाला येऊ द्या, आम्हाला कीर्तनाला येणं. आता एखाद्या गावात एवढ्या विश्वासानं कीर्तनासाठी जाण्यासाठी अगोदर तो विश्वास कमवावा लागतो. तर आपल्या गावामध्ये अशोक भाऊंनी अगदी ती भूमिका पार पाडली. किंवा काय म्हणतात ना की या भागात कुठेही येऊ द्या, अशोक भाऊ कीर्तनाला असतात, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र ही सगळी मंडळी कार्यक्रमासाठी येतात. आज त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये आम्हाला या रामपूरवाडीमध्ये आम्हाला कीर्तनाचा योग आला. माझ्या दादांनो, एक गोष्ट, एखादी म्हणजे सप्ताह तुमचा 15 वर्षाचा आहे. महाराष्ट्रातली सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी तुम्ही एका पत्रिकेत एकत्र आणली. एवढ्या छोट्या गावामध्ये एवढा भव्य कार्यक्रम घडवून आणला. सर्व गावकऱ्यांचं कौतुक आहे. पण एक विशेष म्हणजे सांगायचं असं की महाराज मंडळींच्या बाबतीमध्ये किती आपलेपणा, किती आदर आणि किती स्नेहानं जपलं पाहिजे गुणीजन लोकांना. माझ्या तोंडावर आहेत, तुमच्या गावातले आहेत म्हणून मला कौतुक नाही करायचं, पण वास्तव आहे ते आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की महाराज मंडळींच्या बद्दल किती आपलेपणा जपला पाहिजे, कलाकार गुणीजनांच्या सोबत किती स्नेह ठेवला पाहिजे. हे शिकायचं असेल तर अशोक भाऊ आंबडकर आपल्याकडून आम्ही शिकावं, आम्ही सुद्धा तुमच्याकडून शिकावं. सगळ्यांना एक माया आपलेपणा, स्वतः तुमचा वारकरी घराणा आहे या गोष्टीचा मला आनंद वाटतो. आणि या सप्ताहामध्ये प्रत्येक सेवेसाठी सौजन्य आहे, ही या गावाच्या कौतुकाची गोष्ट आहे. प्रत्येक कीर्तनासाठी सौजन्य आहे, गायक मंडळीसाठी सौजन्य आहे, मंडपसाठी सौजन्य आहे. याच्यातून एक सांगेन मी तुम्हाला, महाभारतात आम्ही एकच करणं पाहिलं. ह्याचा स्पीकरचा ह्याचा करण्याचा आवाज थोडा कमी ठेवा वाटला समजा, ह्या बॉक्सचा आवाज द्या जास्त. ऐका,
महाभारतात आम्ही एकच कर्ण पाहिला, पण या रामपूर वाडीमध्ये एक कर्ण नाही, अनेको कर्ण एकत्र आले आणि आपल्या गावचा सप्ताह भव्य स्वरूपामध्ये संपन्न झाला. प्रत्येक दात्याचं कौतुक आहे. खरं तर या प्रत्येक सेवेसाठी ज्यांनी संतपूजन स्वीकारलेलं आहे त्या प्रत्येक दातृत्वान मंडळीचं कौतुक. शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. 100त एखादा शूर असतो, 1000त एखादा पंडित असतो, 10,000त एखादा वक्ता असतो, पण दाता मिळणे ही गोष्ट कठीण आहे. पण आपल्या गावामध्ये सगळी पवित्र मनाची माणसं एकत्र आली आणि गावकऱ्यांचं सहकार्य लाभलं. अगदी सगळ्यांचं कौतुक. आणि दिलीप रामभाऊ पाटील आंबेडकर यांच्यासाठी एकदा जोरात टाळी होऊ द्या. त्यांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य उदार अंतःकरणानं स्वीकारलेलं आहे आणि आम्ही इथे येऊन पोहोचलो. आजच्या कीर्तनासाठी गोडकंठाचे गायक, खरंच वय लहान आहे पण कमी वयामध्ये ज्यांनी गायनाच्या क्षेत्रात प्रगती केली असे हरिभक्तपरायण आमचे गीते महाराज, नाव लक्षात नाही, नवनाथ महाराज गीते आणि आमच्या हरिभक्तपरायण शुभम महाराज बनकर. तर आमच्या शुभम बाबासाठी आणि नवनाथ महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा बरं. खूप लहान आहेत पण खूप छान त्यांनी एक प्रगती एवढी सुंदर केली की महाराष्ट्रातल्या सगळ्या नामांकित कीर्तनकार गायक मंडळाचे ते लाडके आहेत. आणि महाराष्ट्रातला गोडकंठ महिला गायिकेमध्ये सगळ्यात एक नंबरला कोण, तर एकच नाव आहे, वैष्णवीताई करंडे, वैष्णवीताई जपकर. वैष्णवीताईंसाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. गोड कंठ आहे, सुंदर गायन आहे, एक सहज भाव आहे, शांत स्वभाव आहे, नम्रता आहे, अनेक गुण, रत्नांची खाण आमची वैष्णवी. त्या लेकराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आम्ही खूप समाधानी आहोत वैष्णवीच्या बाबतीमध्ये. महाराष्ट्रात कमी वेळामध्ये महिला गायिकात एवढं नाव झालं या लेकराचं. उभ्या महाराष्ट्राचं प्रेम आणि माया वैष्णवीला मिळते आहे. आणि वैष्णवीचे मालक हरिभक्तपरायण सचिन महाराज जपकर स्वतः भागवताचार्य आहेत, वारकरी घराणा आहे. मुलांची वारकरी शिक्षण संस्था अगोदरच होती, आता वैष्णवीताई त्या घरची लक्ष्मी झाल्यापासून आता मुलींची वारकरी शिक्षण संस्था येणाऱ्या जूनपासून वैष्णवीताईनं अहमदनगर या ठिकाणी चालू केलेली आहे. आपल्या भागात मुलींना जर कीर्तन भजन या क्षेत्रामध्ये, अध्यात्म क्षेत्रामध्ये जर काहीतरी पुरींना घडवायचं अशी जर मनामध्ये भावना असेल तर आमच्या या लेकरानं नगरच्या, म्हणजे नगरच्याच एरियात टोल नाक्याच्या जवळ नवीन हायवे आहे ना, तिथे निप्ती नाक्याच्या तिथे त्यांचं मोठं वास्तू आहे, तिथे संस्था आहे. मुलींची वारकरी शिक्षण संस्था जूनपासून चालू होते आणि भरपूर विद्यार्थ्यांचे ॲडमिशन वगैरे त्यांच्याकडे अगोदर आहेत. त्याचबरोबर मृदंगाची फार गोड अशी साथ देणारे हरिभक्तपरायण आमचे राहुल महाराजचे, जर आमच्या राहुल बाबांसाठी एकदा टाळी झाली पाहिजे. सरळ स्वभाव आहे आणि महाराष्ट्रातल्या अधिकारी महात्म्यांचा वरदहस्त त्यांच्या माथ्यावरती आहे. आणि सेवाभाव, सरळ वृत्ती हे सगळे गुण आणि हार्मोनियमची साथ देणारे, वयानं ज्येष्ठ असणारे, ज्यांचं आडनावामध्ये खूप मोठी ताकद आहे असे आमचे हरिभक्तपरायण वाडकर महाराज, त्यांनाही माझं वंदन आहे. वयानं ज्येष्ठ आहे, त्यांच्यासाठी सुद्धा टाळी. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादाचं देखील मनापासून कौतुक आहे. या कार्यक्रमाचं शूटिंग जय हरी यूट्यूब चॅनल आणि गजर हरिनामाचा आणि एकच आहे का, या दोन्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं शूटिंग आहे. सर्व वारकरी, कैलास बाबा तुम्हालाही माझं वंदन आहे. सर्व हरिभक्तपरायण मंडळी 2 चौकदार आहेत. खरं तर या बाबांच्या बद्दल मला सांगितलं, राजकारणातली खूप चांगली पदं ज्यांनी भोगली, पण संप्रदायामध्ये, आणि लक्षात घ्या चोपदाराचा पोशाख घातले की आपल्याला वाटतं यांची ड्युटी लहान आहे, असं अजिबात नाही. कीर्तन सुद्धा एका जागेवर थांबवण्याची ताकद यांची. म्हणून या आदरणीय बाबांना माझं वंदन आहे, चोपदार बाबांना. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आणखी सर्व हरिभक्तपरायण मंडळी, ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, नाव नाही लक्षात राहिलं. हरिभक्तपरायण आमचे किसन महाराज आहेत, आमचे रणछोड काका आहेत, शिवाजी दादा आहेत, आणखी गोरखभाऊ पण येऊन गेले. ही सगळी मंडळी, महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी. आल्यावर आम्ही 1-2 तास ज्यांच्या घरी विश्रांती घेतली असे जगताप भाऊ, रमेश मामा जगताप. तर या सगळ्यांच्या मध्ये आपण परमेश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय महाराज की नारायण महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर 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 महादेव विठ्ठल 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा भंग सेवेसाठी निवडलाय. नाथ महाराज सर्व संतांच्या मांदियाळीमध्ये अद्भुत आहेत, खूप अद्भुत. नाथांचं कौतुक सांगेन मी तुम्हाला. नाथ महाराज असे संत आहेत, ते मंदिरात जातात नवल नाही, मंदिरातला देवच नाथांच्या घरी येतो. आणि नाथांचं घर मंदिर होते बाबा, नाथांचं घर मंदिर झालं. आजही पैठण क्षेत्राला जा, नाथांचं राहतं घर आणि नवीन आतले नाथ आणि बाहेरचे नाथ अशी दोन मंदिर आहेत नाथांची. एक समाधी मंदिर बाहेर आहे आणि नाथ महाराज जिथे राहत होते त्यांचं देवघर, त्या राहण्याच्या ठिकाणाला देवालयाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे, मंदिराचं रूप प्राप्त झालं आहे. माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या. नाथ महाराज महान साधू आहेत. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, हे सत्यात उतरलं ज्यांच्या चरित्रामध्ये ते नाथ महाराज. त्याच्यासाठी एक उदाहरण सांगते मी, पुरावा देते नाथ चरित्रातला. नाथ महाराजांनी देह ठेवला आणि चौघाच्या खांद्यावर निघाले. एका बाईच्या मुलीचं नवीन लग्न झालेलं, ती मुलीला सासरी वाटी लावत होती. मुलीला सासरी वाटी लावत असताना तिनं ती प्रेतयात्रा पाहिली. ती म्हटली, या ब्राह्मणाला आजच मरायला आलं होतं का? म्हणजे लोकांना कुणाच्या मरणाची सुद्धा अडचण होते. आता या काय गोष्टी हातातल्या असतात का? पण कुणाला कशाची अडचण होईल सांगता येत नाही. ती म्हटली, या ब्राह्मणाला आजच मरायला आलं होतं का? हे नाथांना कळालं. कुठं? चौघाच्या खांद्यावर होते नाथ महाराज. नाथ महाराज उठून बसले. आता नाथ खांद्यावर उठून बसल्यानंतर खांदेकरांची अवस्था काय झाली असेल फक्त कल्पना करा. त्यांना बोलता येतं का? येत असेल का? त्यांना थंडी किती वाजली असेल, ते किती घाम फुटला असेल, त्यांना अंग थरथर 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 कापायला लागलं. काय बोलावं ते कळना सुचना. घाबरले ते खांदेकरी. पण नाथ महाराज खांद्यावर वर उठून बसलेले. नाथ महाराज म्हणतात, बाई तुझ्या मुलीला वाटी लाव, मी नंतर मरतो. हे ऐकायला जेवढं सहज वाटतंय तेवढं कृतीत हे सहज नाही. नाथ महाराज म्हणतात, मी नंतर मरतो. हे आपल्याला जमणार नाही, पण यदा कदाचित एखादं प्रेत खांदेकराच्या खांद्यावर उठून बसलं आणि ते घरी आलं, घरच्या लोकांना म्हटलं मी आलोय वापस, घरच्या लोकांची अवस्था काय होईल? पण नाथ महाराज अद्भुत आहेत. पुन्हा काही दिवसांनी नाथांनी देह ठेवला, चौघाच्या खांद्यावर निघाले. खांदेकरांना गर्व झाला, कारण ते भावकीतले नात्यातले लोक असतात. ते म्हटले, हा माणूस 12 महिने 24 तास उभा आयुष्य वारकरी टाळकरी माळकरी कीर्तनकार कथाकार यांच्यातच राहिला. कधी पाहुणा पाहिला नाही, कधी रावळा पाहिला नाही. शेवटी आपल्याशिवाय पर्याय आहे का? आपल्यालाच यावं आलं का नाही? हे टाळकरी हे वारकरी आले का खांदे द्यायला? नाथांच्या लक्षात आलं, यांना गर्व झाला. नाथ महाराज म्हटले, थांबा भावकी, मला तुमच्या खांद्यावर नाही जायचं. तुमचे खांदे अपवित्र झालेले आहेत गर्वानं, आता तुमच्या खांद्यावर जायचं नाही. उतरले नाथ महाराज खाली, गोदावरीमध्ये गेले, जलसमाधी घेतली. जिथे समाधी घेतली तिथून फुलं तुळशी बाहेर आल्या. त्याची समाधी पैठण क्षेत्राला आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाय, काळ देहासी आला खाऊ,
बरं. आदरणीय विजय महाराज, महाराजांना माझं वंदन आहे. गडबडीमध्ये नाव राहून जातं, चेहरे डोळ्यासमोर येतात, अचानक गडबड गोंधळ होते. असो, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळावर ज्यांनी ताबा मिळवला नवल नाही, काळाचा बाप ज्यांनी राबवला ते नाथ महाराज आहेत. किती वर्ष? 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. द्वारकेची मूर्ता एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ता एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ता एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ता एकनाथा घरी. द्वारकेची मूर्ता एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ता एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ता एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ता एकनाथा घरी. पाणी वाहे हरी कावडी, पाणी वाहे हरी कावडी. धप 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 मगरे पम 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 करे साग, आवाज मग मग मगरे तनी रे, दरे रे दरे रे करे सा, दरे रे दरे रे करे सा, दरे ने गा दरे रे करे सा. ओ पाणी वाहे हरी कावडी ने, पाणी वाहे हरी कावडी ने हो. श्रीखंडा चंदना करोनी करी, श्रीखंडा चंदना करोनी करी, श्रीखंडा चंदना करोनी करी, श्रीखंडा चंदना करोनी करी. श्रीखंडा चंदना भुगाळोनी करी, श्रीखंडा चंदना भुगाळोनी करी, श्रीखंडा चंदना भुगाळोनी करी, श्रीखंडा चंदना भुगाळोनी करी. द्वारकेची मूर्त हो एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडी ने, पाणी वाहे हरी कावडी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे घरी कावडी, पाणी वाहे घरी कावडी, कावडीने. वैष्णवीताई, नवनाथ महाराज, शुभम महाराज, सगळ्यांसाठी एकदा टाळी. राहुल महाराजांसाठी सुद्धा टाळी. फार सुंदर. विश्वाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. नाथ महाराज काळ ताब्यात ठेवला नवल नाही, काळाचा बाप राबवला त्यांनी आपल्या घरामध्ये. हे घडलंय. नाथांची भक्ती तेवढी सुंदर होती. रामपूरवाडीकर, सगळ्यांनी माझं बोलणं कान देऊ नये का? तुमच्या कानांचं समाधान झालं पाहिजे एवढं सुंदर ऐकण्याचा प्रयत्न करा. मी एक वाक्य सुरुवातीला बोलले आणि ते थांबून पुन्हा मी नाथांचं महत्त्व सांगितलं. याच्या पुढे चालायचं आपल्याला. नाथ महाराज असे संत आहेत. एक वाक्य अर्ध मी बोललेले. नाथ महाराज मंदिरात जातात नवल नाही, मंदिरातला देव त्यांच्या घरी येतो. हे आपण नाथांकडून शिकायचं की भक्ती अशीच असावी आपल्या जीवनामध्ये. आपण मंदिरामध्ये जातो नवल नाही, मंदिरातला देव आपल्या घरी यावा आणि आपलं घर मंदिर व्हावं. तुम्ही म्हणाल घर मंदिर होण्यासाठी मग घरावर दुसरा मजला चढवण्याऐवजी कळस काढायचा का? ज्या घरामध्ये टाळ वाजतो, ज्या घरात रोज ज्ञानेश्वरी गाथाचं पारायण होत आहे, ज्या घरामध्ये तुळशीला दिवा लागला जातो, देवघरातले देवता प्रसन्न असतात ना, ते घर मंदिरापेक्षा कमी नाही. ते घर सुद्धा मंदिरच आहे. पण त्या घरात नित्य हरिपाठ व्हावा आणि टाळ वाजावा. जीवनामध्ये भक्ती अशी करा की आपण मंदिरामध्ये जातो नवल नाही, मंदिरातला देव घरी यावा अशी भक्ती करावी जीवनामध्ये. आपण देवासाठी रडतो नवल नाही, त्यांना आपल्यासाठी रडावं अशी भक्ती करावी आपण जीवनामध्ये आपल्या. आपण देवाचं उचिष्ट प्रसाद म्हणून खातो, अजिबात नवल नाही त्यांना आपलं उष्ट खावं. प्रश्न पडेल तुम्हाला, देव कुठं भक्ताचं उष्ट खात असतो का? का खात नाही?
कौन कहते हैं भगवान खाते नहीं, वीर शबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम। शबरी आईची उष्टी बोरं खाल्ली कोणी? विश्वाच्या मालकानं. पण शबरी आई किती वाहून घेतली होती रामाच्या भक्तीसाठी. तिला जप जाप हे काही जमत नव्हतं, तिला फक्त वाट पाहणं जमलं. वाट पाहण्यात आपली वाट लागते, पण वाट पाहून जिच्या वाटेवर ते विश्वाचा मालक आला, एकमेव ते शबरी माई ठरली. जय श्रीराम जय 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 श्रीराम, जय श्रीराम जय 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 श्रीराम, जय श्रीराम जय 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 श्रीराम, जय श्रीराम जय 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 श्रीराम. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस मन. जय श्री राम जय 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 श्री राम, जय श्री राम जय 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 श्री राम. ओ हो हो हो. शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में. जय हो वाडकर बाबा, जय हो. जीवनामध्ये भक्ती अशी करा माझ्या दादांनो की शबरी मा तिची उष्टी बोरं खाल्ली देवाला.
आपण देवाचं उष्ट खातो नवल नाही, त्यानं पण कधीतरी आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. एवढी भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये करावी. अशी भक्ती करा आपल्या जीवनामध्ये. आपण देवाचं भजन गातो नवल नाही, त्यानं आपलं भजन केलं पाहिजे. हे जड वाटतंय थोडंसं बाबा ऐकायला, पण खरंच अशी भक्ती करावी त्यानं आपलंच भजन केलं पाहिजे. आपण त्याच्या मागे मागे फिरतो नवल नाही, त्यानं आपल्या मागे फिरलं पाहिजे. नाही फिरला का तो भक्ताच्या मागे? भक्ताच्या मागे मागे भगवान परमात्मा फिरतोय. तुकोबारायांचे कितीतरी प्रमाण आहेत. मागे पुढे उभा राहे सांभाळित, आणि एक प्रमाण आहे, जेथे जातो तेथे तू माझा संगत. जेथे जेथे जातो तेथे तू माझा संगाती. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. जातो तेथे तू माझा संगाती. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. चालविसे हाते धरुनिया. चालविसे हाते धरुनिया. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. तेथे जातो तेथे तू माझा संगाती. संगाती संगाती. चालविशी हाती धरून या. आपण देवाच्या मागे जातो नवल नाही, त्यांना आपल्या मागे आलं पाहिजे. माझं बोलणं जड नाही वाटणार तुम्हाला. लग्न झाल्यानंतर पत्नी पतीच्या मागे मागे असते, आणि काही वर्षानंतर जेव्हा विश्वास सगळी परिवाराची जेव्हा जबाबदारी ती स्वीकारते, तेव्हा तुम्ही पुढे असतात. आणि म्हणजे बोलू नका, पण पटलंय तुमच्या मनाला. योग्यता प्राप्त झाली ती. भक्तीनं एवढे मजबूत व्हा की आपण त्याच्या मागे जातोय नवल नाही, त्यांना आपल्या मागे आलं पाहिजे. त्या योग्यतेला जा, तेवढी पात्रता आपण आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. शबरीमा देवाकडे नाही गेली, देवच तिच्याकडे आला. भक्ती तशी केली. आपण देवाचं भजन गातो नवल नाही, त्यांना आपलं भजन केलं पाहिजे. आजही वृंदावनामध्ये जा, कृष्ण कोणी म्हणत नाही, राधा राधा म्हणतात, सगळे राधा म्हणतात. तर नाथ महाराज असे संत आहेत. या सगळ्या गोष्टी नाथांना लागू होतात. भक्तीच्या बळावर विश्वाचा मालक ज्यांनी आपलासा केला, ताब्यात ठेवला, 36 वर्ष घरात राबला. दत्त महाराज आजही नाथांच्या द्वारामध्ये द्वारपालकी करतात. आजही दत्त महाराजांचं मंदिर नाथांच्या समाधी मंदिराच्या बाहेर आहे. आजही त्यांची साक्ष आहे. असे महान संत नाथ महाराज. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये फार मोलाची गोष्ट देवाशी सुसंवाद करताना समाजाच्या समोर मांडतायत. देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 माझे मन लागो तुझे चरणी. देवा
घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम फार सुंदर. देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो नेदी. नाथ महाराज म्हणतात देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. मनालाच देवाच्या चरणावर का लावायचं बरं? कारण याच्या एवढं चंचल दुसरं काहीच नाहीये. मन चंचल चपळ मन चंचल मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. वाऱ्याचा वेग कमी आहे त्याही पेक्षा पळणारं माणसाचं मन आहे. मनात आलं तर पंढरपूरला जातं, रस्ता चुकलं तर नको तिकडे पण जातं. हे मन आहे. जे घाईघाईनं घराला कुलूप लावून आले असतील त्यांचं मन कुलपाला झटके देत बसलं असेल. रामपूरवाडी झोपल्या का काय आहेत ना जाग्या सगळ्या जणी. ज्याची बकरी दारात असेल त्याचं मन बकरीला राखण असेल. काय सांगावं या मनाचं? मन कठीण आहे. मनो मधु करो मेघो मारिणो मदनो मरुत मा मदो मरकटो मस्यो मकारा दश चंचला. जगातल्या 10 चंचल वस्तूमध्ये मनाचा पहिला क्रमांक आहे. हे मन जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत आपण परमार्थात असेल प्रपंचात असेल उन्नत होऊ शकत नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती पथावर जायचं असेल तर मनाची एकाग्रता फार गरजेची आहे, फार गरजेची. हे मन भगवान परमात्माच्या चरणावर लागलं पाहिजे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर यायला जो वेळ लागतो त्याही पेक्षा वेगानं पळणारं हे माणसाचं मन आहे. पण हे चंचल मन जेव्हा आपण ईश्वराच्या चरणावर, बरं एक प्रश्न येते, मनाला देवाच्या चरणावरच का लावायचं? तिथेच का? भगवान परमात्माचे श्री विठ्ठलाचे चरण कसे आहेत? विटेवरी ज्याची पाऊले समान समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. देवाचे पाऊल समान आहे, नजर सरळ आहे. शब्दाकडे लक्ष द्या. ज्याची नजर सरळ आहे आणि ज्याचं पाऊल समान आहे तो कोण आहे? देव आहे. ज्याची नजर सरळ आहे, ज्याचे पाऊल समान आहे तो देव आहे. देवाचे पाऊल समान आहेत, नजर सरळ आहे. आपलंही सामान्य जीवाचं जेव्हा मन देवाच्या समान पावलावर लागेल ना तेव्हा तो सुद्धा माणूस समान पाऊल टाकल. ज्या दिवशी आपली नजर वाकडी पडणार नाही आणि पाय वाकडा पडणार नाही तेव्हा माणसं आपल्याला सुद्धा देव माणूस म्हटल्याशिवाय.
फार सुंदर वैष्णवीताईसाठी टाळी. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. जेव्हा हे मन भगवान परमात्माच्या चरणावर लागेल ते कुणीकडे सैरभैर फिरणार नाही. आपलं लागलं नाही म्हणून मोकाट फिरतंय कुणीकडे पण. मी रामपूरवाडीचं काही सांगतच नाही. पण जेव्हा हे मन भगवंताच्या चरणावर लागेल ना ते कुठेही पळणार नाही. म्हणून देवा माझे मन कुठे लागू दे, तुझे चरणी, तुझ्या चरणावर माझं मन लागू दे. माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको, कारण हा संसार फार कठीण आहे. किती प्रमाण द्यावीत आम्ही या संसाराबद्दल. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. हो दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, संसार. संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला. हो यात सुख नाही, हो यात सुख नाही, यात सुख नाही, हो यात सुख नाही, यात सुख नाही, हो यात सुख नाही, यात सुख नाही, हो यात सुख. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार दुःखाचं मूळ आहे, भांडार आहे, दुःखालय आहे. या संसारामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न करा, सुख नावाची वस्तू इथे मिळू शकत नाही. या संसाराचा रंग अंगावर घेता घेता आपण बेरंग झालो. कलर बदलले आपले, केसांचा कलर बदलला, चेहऱ्याचा कलर बदलला, नाकाचा आकार बदलला, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, पाठीचा कणा वाकला, हातात काठी आली, कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. ही अवस्था झाली आपली. हा संसाराचा रंग कठीण आहे. या संसाराचा रंग अंगावर घेता घेता आपण बेरंग होतो. थोडंसं माझ्यासोबत बोला. जसं जसं प्रपंचात वय वाढल तशी माणसाची किंमत वाढत जाते का कमी होते? रामपूरवाडी संसारात जसं वय वाढेल तशी माणसाची किंमत कमी होते, आणि परमार्थात जसं वय वाढेल तसं माणसाची किंमत वाढते. तरुण महाराजांपेक्षा वयोवृद्ध महाराजांना खूप मान आहे. का? ती त्यांची तपस्या आहे. आणि प्रपंचामध्ये तरण्याला जी किंमत आहे ते वयोवृद्ध माणसाची कमी झालेली असते. त्यांच्याबद्दल आदर, पण मानपान कर्तृत्ववान तरुणाला. हा संसार असाच आहे. या संसारामध्ये सुखाचा शोध घ्यायला जाल तर सुख नाही मिळू शकत. सोपं करून सांगते मी तुम्हाला. कधी कधी संसाराचे विषय निघाले की कवयित्री बहिणाबाईंची आठवण येते. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके
मग मिळते भाकर. अरे संसार संसार जस कप बशीच घर. कसा आहे संसार? अरे संसार संसार जस कप बशीच घर. बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. अशोक भाऊ फजिती कपाची आहे. बशी फुटली विषय संपला, पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही. कानाच्या कपात चहा देतात, पण कान तुटलेल्या कपात हिरव्या मिरच्याचा ठेचा ठेवतात. हाल आहेत कपाचे. कपाचं कठीण आहे. आपल्याकडे शेतात काय करतात? सोयाबीन करतात का ऊस करतात? सोयाबीनचं बियाणं आणायला बशी जाते का कप जातो? कपच जातो. पेरणी करायचं काम कप करतो का बशी करते? त्यानं त्या यंत्रानं खत पेरण्याचं काम कप करतो का बशी करते? कपच करतो. रात्री 2 वाजता उठून दारे धरायचं काम कोण करतं? कपच करतो. ते सोयाबीन काढण्यासाठी माणसं पाहायला कोण जातं? बशी जाते का कप जातो? बोलत का नाही रामपूरवाडी? कपच जातो. 5000 पोते सोयाबीन झालं. पिकअप कोणी आणला? बशीनं आणला का कपानं आणला? कपानच पिकअप आणला. माल भरला, मार्केटला घेऊन गेला. कप 5 लाखाचं सोयाबीन झालं. कपाच्या हातात पैसे आहेत. कपाच्या हातात पैसे 5 लाख रुपये कपाच्या हातात. खरं सांगा कपांनो, मला तुमच्या हातात पैसे आहेत, पण तुम्ही पहिला फोन कुणाला केला? बशीला केला. हा असा संसार आहे. अरे संसार संसार जस कप बशीच घर. बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर. आधी हाताले चटके मग मिळते भाकर. हा आहे संसार. हा एक संसार. दुसरा जन्म आणि मरण रूपी संसार. या कुठल्या संसाराचं व्यसन नको, कारण व्यसन अशी गोष्ट आहे ती सुटता सुटत नाही. सुटता सुटत. म्हणून संसार व्यसनी पडोने दी देवा माझे मन. जय हो जय हो. वाडेकर बाबांसाठी तर टाळी वाजवा बरं सगळ्यांनी. फार गोड फार गोड. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने. देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. नकोय. हे मागणं मागितले नाथांनी देवाकडे. नाथ महाराज एवढ्यावर समाधान झालं का? लक्षात घ्या, प्रपंचाच्या बाबतीत आपण असमाधानी आहोत. बंगला बांधला अजून मन समाधान नाही झालं. प्रॉपर्टी झाली पाहिजे. प्रॉपर्टी झाली अजून समाधान नाही. पोरांना नोकरी लागली पाहिजे. पोरांना नोकरी लागली अजून समाधान नाही. सून चांगली भेटली पाहिजे. ती पण बरोबर डिग्रीचीच पाहिजे. डिग्रीची सून भेटली समाधान नाही. नाही म्हणे नातवंड. प्रपंचाच्या बाबतीत जसे आपण असमाधानी आहोत ना, तसे परमार्थाच्या बाबतीत संत असमाधानी आहेत. किती केला मन भरलं नाही. नाथ महाराज समाधानी आहात का? नाही देवा अजून पाहिजे. काय पाहिजे? दुसरं चरण. नाम स्मरण घडो संत समागम. 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 संत समागम.
वावुगाची भ्रम नको देवा नामस्मरण घडो संत समागम 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 संत समागम संत समागम संत समागम संत समागम नामस्मरण घडो संत नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रमण को नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम वावुगाची भ्रम नको देवा नको फार सुंदर शुभम महाराज, फार गोड, फार सुंदर. नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. नाथ महाराज म्हणतात, देवा मला आणखी एक गोष्ट दे, माझ्याकडनं अखंड नामस्मरण घडू दे. नामस्मरणाचा काय महिमा आहे, काय फायदा आहे. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. आपल्या जीवनातली सगळी दुःख संपतील, अडचणी संपतील, फक्त भगवंताच्या नामाचा टाहो फोडा. सगळ्यांनी माझं बोलणं सुरुवातीपासून शेवटपर्यंत बसलेल्या प्रत्येक श्रोत्यांना ऐका. आपल्या जीवनात समस्या का आहेत, आज कुणी चेक करा, कोणताही माणूस, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचण आहे, काही ना काही समस्या आहे. सुखी कुणीच नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया. राजा दुखिया प्रजा दुखिया. दुखिया कोई नहीं रे. जो देखे तो दुखिया बाबा दुखिया कोई देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. प्रत्येक जीव दुःखी आहे. कोणी परिवारानं दुःखी आहे तर कोणी परिसरानं दुःखी आहे. पाऊस वेळेवर पडना त्यानं दुःखी आहे, तर शेतात पिकलेल्या मालाला भाव मिळेना म्हणून लोक दुःखी आहे. मुलीला मनासारखा ठेपा मिळेना म्हणून दुःखी, आणि पोराचं कुठं जुळना म्हणून दुःखी. ज्या बाईच्या हाताखाली एक सुद्धा सून नाही ती सुद्धा दुःखी आहे. माझ्या हाताखाली सून कधी आहे. आणि जिच्या हाताखाली 4 सून आहेत ती सुद्धा दुःखी, या माहेरी कधी जाते. प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही दुःख, काही ना काही समस्या, काही ना काही चिंता लागलेली. काय कारण आहे या दुःखाचं, तर केले कर्म झाले. आपण या कर्मभूमीमध्ये, या भोगभूमीमध्ये कर्माची फळं भोगण्यासाठी आलेलो आहोत. जे काही आपण आपल्या जीवनामध्ये पापकर्म केलेलं आहे ते पाप या स्वरूपानं, दुःख स्वरूपानं, समस्या स्वरूपानं आपल्या सोबत येत आहे, समोर येत आहे, आणि आपल्याला जो त्रास होतो आहे ते आपल्या कर्माची फळं आहेत.
पण याच्यातून सुटका एकाच मार्गाने आहे. ज्या वेळेला ताकदीनं भगवान परमात्माचं नामस्मरण आपल्याकडून घडेल ना, तर त्या नामाच्या बळानं पाप जळून जाईल. घेता जय हो विठोबाचे, जय हो. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापा. वैष्णवी ताईंसाठी जरा जोरात टाळी वाजवा. फार सुंदर अप्रतिम. जय हो जय हो. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. भगवान परमात्माचं नामस्मरण एवढ्या ताकदीनं करा. नामस्मरण वाढलं की पाप जळतं. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे. पाप कमी झालं की त्रास कमी होतो. हे सूत्र आहे. जीवनातली दुःख, संकट, अडचणी, समस्या कमी करायच्या असतील तर ईश्वराचं नामस्मरण करा. दुःख, त्रास, अडचणी कमी होतील. पाप जसं कमी होईल तेवढ्या समस्या कमी होतील. सर्व सुखाला प्राप्त व्हाल हे वर्म संतांना माहिती, म्हणून देवानाम स्मरण घडो. वृंदावनामध्ये एका महात्म्याचं खूप मोठं नाव लौकिक, सध्या जगभराचं लक्ष त्यांच्याकडे आहे. श्रद्धेय प्रेमानंदजी महाराज. 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत, पण चेहऱ्यावरचं तेज पाहिलं तर जणू काही 2.5 वर्षाचं लेकरं. भारत देशातली सगळी स्टार लोक त्यांच्याकडे जातात. हेमा मालिनी असतील, विराट कोहली असतील, मोहनजी भागवत असतील, सगळी बडी मंडळी त्यांच्याकडे जातात. परदेशातली लोक त्यांच्याकडे येतात. नवल नाही, पाकिस्तानमधले एक मौलाना पण त्यांच्याकडे आले होते. हे कौतुक आहे. त्या महात्म्याला 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाही तरी जिवंत आहेत. ताकदीनं प्रवचन सांगतात, संतांच्या कथा सांगतात, वार्तालाप करतात. पहाटे 2 वाजता परिक्रमेला उठतात. लाखो लोक त्यांच्या चरणधुलीची वाट पाहत उभी राहिलेली असतात. 17 वर्षापासून एक वयोवृद्ध 80 वर्षाची वृद्ध जिवंत कसे आहेत दोन्ही किडण्या नसताना. तर मुखामध्ये एक अमृत आहे. राधा राधा राधा, फक्त राधा 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 नामस्मरण करतात. ते त्याचा परिणाम असा झाला की बस कोणीतरी त्यांना विचारलं, महाराज किडण्या नसताना तुम्ही जिवंत कसे? त्यांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. नामाचा महिमा आहे बाबा. हा नामाचा महिमा. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. तर माझ्या बोलण्यातला भाव एवढा समजून घ्या. भगवान परमात्माच्या नामस्मरणानं पाप कमी होतं. पाप कमी झालं की त्रास कमी होतो. म्हणून संतांनाही वर्म माहिती, तुम्ही नामस्मरण करा. आपल्याच कांद्याला भाव का भेटत नाही माहिती आहे तुम्हाला? आपण कांद्याला खुरपायला जे महिला मंडळ लावतो ना, त्या बिचाऱ्या चांगलं नावच घेत नाही. कुणाचा उद्धार करतात काही कुणास ठाऊक. असली बडबड करतात. तो असा मावा पडलेला परवडतो, पण हा मावा काही कामाचा नाही.
त्याच्यामुळे आलेला भाव आपल्या नेमका आपल्याकडे कांदा आला की भाव निघून जातो. माझ्या ताईंनो, प्रपंच उन्नत व्हावा, परिवाराला प्रगती व्हावी, मालकाच्या कष्टाला फळ मिळावं, लेकरं बुद्धिमान व्हावी, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, ही प्रत्येक माय माऊलीला इच्छा असते परिवारामध्ये. पण हे सगळं तुमच्या हातामध्ये. खरंच परिवार उन्नत व्हावा असं जर वाटत असेल तर एक मंत्र सांगणार आहे मी तुम्हाला. मंत्र कुणाकुणाला पाहिजे तो? परिवार सुखाचा व्हावा असं कोणाकोणाला वाटतंय? हात उंच करा. बाकीच्या टेन्शन मध्ये आहेत का? मी असं गृहीत धरते की तुम्हाला सगळ्यांना संसार सुखाचा व्हावा ही अपेक्षा आहे. एक मंत्र सांगणार आहे. कुणाकुणाला पाहिजे मंत्र? त्याच्यासाठी एक अट आहे. ज्याला स्वयंपाक येतो का त्याला त्याच्यासाठीच मंत्र आहे. स्वयंपाक कुणाकुणाला जमतोय? स्वयंपाक कोण कोण करताय? महिलांचा हात वर नाही. पुरुषांना विचारू का इकडे? करा ना उंच हात. एक टाइम करता का 2 टाइम करता? 2 टाइम करता. आता हात खाली घ्या. एकच करायचंय. आपली चूक कुठे होते? स्वयंपाक तर करतो आपण, पण स्वयंपाक करताना आपण राधाची सून गेली का, सखूची सून आली का निंदा करतो. निंदेसारखं पातकच नाही. शब्दाकडे लक्ष द्या माझ्या, मी किती जोर देते या शब्दावर. निंदेसारखं पापच नाही. आणि या पापाच्या भानगडीत चुकूनही कधी पडू नका. निंदा करणं महाभयंकर पाप आहे. दुसऱ्याचं पाप आपण आपल्या अंगावर खेचून घेतोय घर बसल्या. घरच्या भाकरी खायच्या, लोकांचे धुणी धुवायची काही गरज आहे का आपल्याला? आणि पाप केल्यामुळे वाचिक पाप घडलं की हे पाप भयानक आहे. हे पाप कधी करतो आपण? स्वयंपाक करताना. माझे हात जोडून विनंती आहे, स्वयंपाक करताना चुकूनही कुणाची निंदा करू नका. कारण निंदा करून केलेला स्वयंपाक अपवित्र होतो, दूषित होतो. जो कोणी खाईल त्याची बुद्धी भ्रष्ट होईल, घराची प्रगती होणार नाही, उन्नती होणार नाही. स्वयंपाक करताना काही मावशा म्हणतात, दीदी याचं त्याचं बोलल्याशिवाय खाल्लेलं पोचतच नाही. टेन्शन घेऊ नका. तुम्ही एकच करा, निंदेसाठी सेपरेट तास काढा, निंदेचा तास. त्या वेळात बसून निंदा करा, पण स्वयंपाकाच्या वेळात काही निंदा करू नका. स्वयंपाकाच्या वेळात एकच करा, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. राम म्हणता रामाची होई जय. राम म्हटला ते आराम भेटल. आराम आराम, पाप बाहेर पडल. कृष्ण 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 या शब्दानं सत्प्रवृत्ती विकसित होईल, पाप जळून जाईल. आणि हरी हरी शब्दानं सर्व दुःखांचं, पापाचं, या सगळ्या गोष्टीचं हरण होईल. उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, सोपं आहे, वर्म आहे आपल्याला सुखी जीवन जगण्याचं. एक 40 दिवस हा प्रयोग करा. महिला मंडळ ज्या स्वयंपाक करताय ना, त्याने स्वयंपाक करताना सकाळ संध्याकाळ अर्धा तास 1 तास काय असेल तुमच्या स्वयंपाकाची वेळ, तेवढ्या वेळेत देवाचं नामस्मरण करा. फक्त 40 दिवस. 40 दिवसात 100% तुम्हाला चांगला अनुभव येणारच, बदल नाही होणार याच्यात काही. आणि या 40 दिवसात तुम्हाला माझ्या नामस्मरणानं, भक्तीनं, सेवेनं, सत्कर्मानं, उपासनेनं, या परमार्थानं, कथा कीर्तन ऐकल्यानं, तीर्थयात्रेला गेल्यानं, अन्नदान केल्यानं, कीर्तनकाराचं सेवादान दिल्यानं, सप्ताहात देणगी दिल्यानं, मंदिरांची मठाची पूजा अर्चना सेवा उपासना केल्यानं फळ काय मिळतं? तर प्रत्येक संकटाला तोंड देण्याची ताकद माणसामध्ये निर्माण होते. एक प्रचंड बळ माणसामध्ये निर्माण होतं. खूप मोठी ताकद आहे परमार्थाची. विठ्ठलपंत, रुक्मिणी माता यांच्या जीवनामध्ये संकटाला काही कमी नाही.
एखादा शब्द एक दिवस आपल्याला जर कोणी चुकीचं बोललं तर माणसाला महिनाभर करमत नाही, आयुष्यभर शब्द डोक्यातला जात नाही, जिवंत आहे तोपर्यंत. बरोबर आहे का? झोपले का काय? माझं बोलणं डोक्यात चाललंय का डोक्यावरून चाललंय? जर कोणी आपल्याला टाकून बोललं, टोचून बोललं तर महिनाभर करमत नाही आणि आयुष्यभर तो शब्द डोक्यातला जात नाही. माणूस एखादा शब्द कधीतरी सहन करन, पण रोज उठलं की लोकांचे टोमणे, धर्म भ्रष्ट केला यांनी. पोरांना, संन्याशाची मुलं, तोंड दाखवू नका, तुम्हाला पाहिलं की इंद्रायणीमध्ये स्नान करावं लागतं. हे एखाद दिवस ठीक आहे, रोजच उठून ते असेल तर त्या ऐकणाऱ्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल, काय परिणाम होत असेल मनावरती. शहाणी माणसं सहन करतात, ज्यांची मन कोमल आहेत, अजून वयानं लहान आहेत. 8 वर्षाच्या लेकराच्या मनावर 80 वर्षाच्या म्हाताऱ्या वयोवृद्ध लोकांचे कठीण शब्द दगडाप्रमाणे वज्राप्रमाणे वार करतात आणि विचार सुद्धा करत नाहीत ते. अरे या लेकराच्या कोवळ्या मनाची काय अवस्था होईल. हे संन्याशाच्या पोरांनो, भिक्षा मागायला येऊ नका, जगावं तरी का वाटतं तुम्हाला? माझ्या दादांनो, मी नेहमीच एक वाक्य बोलते, जन्माला कुठे यायचं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही. आणि जन्मावरनं श्रेष्ठत्व कनिष्ठत्व नाही, आपल्या कर्तृत्वावर आपलं मोठेपण आहे, आपल्या कर्तृत्वावरती आपलं श्रेष्ठत्व आहे. ज्येष्ठत्वं जन्मना नैव गुणे ज्येष्ठत्व मुच्यते, गुणात गुरुत्वम आख्याती, दुग्धम दधी घृतम क्रमात. माणसाच्या कर्तृत्वावर माणसाचं मोठेपण आहे. जन्माला कुठे आला ते महत्वाचं नाही, पण जिथे जन्माला आला तिथे एवढं सुंदर कर्तृत्व करा, एवढं जबाबदारीनं कर्म कर्तव्य जबाबदारी पार पाडा की साऱ्या जगानं तुमचं नाव घेतलं पाहिजे. तुका म्हणे एका मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे, हो उत्तमाचे बोरे कीर्तिमान, हो उत्तमाचे बोरे कीर्तिमान. सोबत म्हणताना तर अजून छान वाटतंय ते. खूप सुंदर, फार सुंदर. कर्तृत्व करा. संन्याशाच्या पोटी जन्माला यायचं का हे त्यांच्या हातात नव्हतं, पण माऊलीने एवढी क्रांती केली की आज सारं जग माऊली 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 करतंय. पण त्या लोकांना माऊलींचं महत्व त्या काळात कळालं नाही ते बरं आहे. नाही तर माऊलीचं महत्व आपल्याला कळालं नसतं. जर त्यांना कळालं असतं तर आपल्याला कळालं नसतं. त्यांच्या त्रासामुळे तर माऊली लोकांच्या मनामनापर्यंत गेले, आपल्यासाठी ऊर्जेचा स्रोत बनले. खूप त्रास आहे. हे संन्याशाच्या पोरांनो, भूक तरी लागते कशी तुम्हाला? उपवाशी राहून मरा. लोकांच्या जीवनामध्ये अडचणी अपशकुनासारखे राहू नका. झोळी फाडली माझ्या दादांनो, छोट्याशा माऊलींची. झोळीतलं पीठ खाली पाडलंय, पायाखाली जोड्यानं तुडवलंय. मातीमध्ये मिसळलेलं पीठ खाण्यायोग्य सुद्धा राहिलं नाही. दारात जर भिक्षा मागायला आला कोणी तर माणूस 2 मूठ पीठ जर आपल्या डब्यामध्ये असेल तर त्या घरातली माय माऊली मूठभर पीठ दान करते. बाबा पोटाला खा. ही आपली भारतीय परंपरा. छोटीशी कोवळी लेकरं, आणि ती कोवळी लेकरं त्यांचं जुडी फाडून पीठ मातीमध्ये मिसळवलंय, पायाखाली तुडवलंय, गालामध्ये मारली. ज्या गालावरनं हात फिरवायला पाहिजे होता, ज्या डोक्यावरनं हात फिरवायला पाहिजे होता, छातीला लावून कुरवायला असतं तर यांचं भाग्य उदयाला आलं असतं. माऊलीला स्पर्श करणारा किती पुण्यमान. आज समाधीला हात लागले तर माणसाला असं वाटतंय आपले हात पवित्र झाले. पण ज्या माऊलीला त्या काळामध्ये असं गोंजारायला पाहिजे होतं, स्वतः धन्यता प्राप्त करून घ्यायला पाहिजे होती, त्या माझ्या कोवळ्या माऊलीच्या गालामध्ये ओढली, पाठीत मारलं, जोडी फाडली, नको त्या शब्दाचा प्रयोग केला. आज माऊलीचं नाव घेतलं तर वाणी पवित्र होते माणसाची. त्या माझ्या माऊलीवरती एवढ्या घाणेरड्या शब्दांचा वर्षाव केला.
सगळं सहन केलं माझ्या माऊलीनं निमूटपणे. का? आईचे संस्कार. बाळा, टाकीचे घाव सहन केल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही. माऊली, तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे. तुम्हाला लोकांची मन मंदिरं बनवायची आहेत. ज्या दिवशी तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्या नम्रतेनं, तुमच्या सहनशीलतेनं, तुमच्या संयमानं, तुमच्या चरित्रानं लोकांच्या मनात घर तयार होईल ना, तेव्हा ही मन तुमची मंदिरं तयार करते. माऊली, ही मन तुमचं मंदिर तयार करतील. हे आईचे शब्द आठवले आणि उतरलेला चेहरा घेऊन लेकरू घरी आलं. सगळ्यांच्या नजरेतून चुकेल माऊलींचा चेहरा, पण आईच्या नजरेतून नाही चुकला. माऊलीला मांडीवर घेतलं, फाटक्या पदरानं माईनं चेहरा पुसला. बाळा, उदास का झालात? ज्ञानराजा, का दुःखी आहात तुम्ही? काय झालं? काही नाही मा, काहीच नाही. बेटा, जोडी फाटली आज. सांगितलं का? आईपासून काही लपवायचं नाही. ते ऐकलं, रुक्मिणी आईंचे डोळे भरून आले. पतिदेव, आजपर्यंत मी तुम्हाला काही मागितलं नाही. माझी विनंती आहे, आपण खूप सहन करू, पण या निष्पाप कोवळ्या लेकरांचं त्यांचं काय पाप आहे, त्यांची काय चूक आहे की समाजानं त्यांना संन्याशाची मुलं म्हणून हिणवावं, त्यांची झोळी फाडावी. आज आपल्या समोर झोळी फाडली, उद्या आपल्या पाठीमागे आपल्या लेकरांचे काय हाल करतील हे लोक. माझी विनंती आहे, या जगात कुठेतरी न्यायदेवता असेल, किमान देवाला तरी आपली दया येईल. न्याय दरबारामध्ये जा, न्याय मागा. आपल्याला नाही, आपल्या मुलांना. गेले विठ्ठलपंत हात पसरून डबडबल्या डोळ्यानं विनंती करतात, कापरा स्वरामध्ये म्हणतात, माझ्या लेकराला संन्याशाची मुलं म्हणून कुणी हिणवू नये. याच्यासाठी आम्ही काय करावं? तुम्ही द्याल ती शिक्षा स्वीकारू, पण आमच्या लेकरांना न्याय द्या. कोणीतरी काढला शब्द, निघाला सूर. तो सूर थेट काळजाला भिडला आणि त्यानं शेवटच गाठला. देहांत प्रायश्चित्त, मरावं लागेल तुम्हाला. तुमच्या मरणानं तुमच्या लेकरांच्या जीवनात सुख प्राप्त होईल, तेव्हाच त्यांना समाज स्वीकारल. संपवा जीवन, असं कलंकित जीवन या जगामध्ये ठेवू नका. देहांत प्रायश्चित्त हा शब्द जेव्हा कानावर पडला, खूप सावरले विठ्ठलपंतांनी स्वतःला. फाशीची शिक्षा झाली हो आपल्या शेजारच्या माणसाला. हे कानावर पडलं तरी माणसाचं अंतकरण गहिवरून येतं. देवा आहे रे पापी, पण दगड फोडून का होईल खाईल रे देवा, पण फाशी देऊन मारणं फार कठीण आहे रे देवा. एखाद्याच्या मृत्यूचं, कुणाच्या हत्येचं काय दुःख, काय भय असतं, कोरोनाच्या काळात पाहिलंय आपण. वाईट वाटतंय. ते शब्द थेट अंतकरणाला जाऊन लागले, पण सावरलं स्वतःला. मरावं लागेल आपल्याला. का? आपल्या मरणानं जर आपल्या लेकरांचं जीवन सुखी होत असेल तर काही हरकत नाही मरायला. मरू आपण. मायबाप आहेत. हे मायबापाचं प्रेम आहे. हे मायबापाचं प्रेम खरंच कळावं आज भारतातल्या प्रत्येक तरुणाला. महाराष्ट्राच्या माती जन्माला आलेल्या पोरांना आणि सुनबाईला कळावं आपल्या घरातल्या ज्येष्ठांचा काय त्याग, काय त्यांचे कष्ट आहेत परिवार उभं करण्यामध्ये. पोराला नोकरी लागावी याच्यासाठी बाप कितीतरी लोकांच्या पायऱ्या चढून, पदर पसरून, डोक्यावरची टोपी खाली ठेवून स्वाभिमानानं जगलेला बाप त्यानं स्वतःचा मान सगळा गहाण ठेवला. कशासाठी? फक्त आपल्या बाळासाठी. रात्रंदिवस तिनं कष्ट केले त्या माय माऊलीनं लेकरू घडवण्यासाठी. सून येते शिकलेली सून आणि सहज आपल्या पतीला मायबापापासून वेगळं करते. माझ्या शिकलेल्या ताईंनो, माझे हात जोडून विनंती तुम्हाला, तुमच्या ज्ञानाचा उपयोग एका घराची 2 घरं करण्यासाठी नका हो करू. तुमच्या ज्ञानाचा उपयोग घर जोडण्यासाठी करा. ज्या दिवशी तुमच्या ज्ञानाचा उपयोग घर जोडण्यासाठी होईल ना, त्या दिवसानंतर तुमचं कौतुक तर तुमचं सासर करेल नवल नाही, तुमच्या माहेरात सुद्धा आनंदानं मंदिरावरचं कळस डोलेल. एवढं तुम्ही सुंदर तुमच्या सासरमध्ये जगा. जीवन बार नाही आणि माणसं पुन्हा पुन्हा नाही. पती पत्नीचं नातं 7 जन्माचं आहे माझ्या ताई दादांनो, आणि माय बापाचं नातं फक्त एका जन्माचं आहे. एकाच जन्मात ते सोबत आहेत.
7 जन्म तुम्ही एकमेकाला सोडणार नाही, तुम्ही सोबतच राहणार आहात, पण एका जन्मातल्या मायबापांना तुम्ही त्रास देऊन त्यांना दुःखी ठेवू नका. मायबाप काय करत नाहीत लेकरासाठी, प्राण त्यागायचा ठरवला, लेकरांना गोडधोड करून खाऊ घातलं. रुक्मिणी आई साहेबांचे अश्रू आवरत नव्हते. लेकरांनी विचारलं, मा आज तुझे डोळे लाल झालेले आहे. नाही बाळा, पुरणाची पोळी बनवत असताना चुलीचा धूर डोळ्यामध्ये गेला ना, आणि धूर लागल्यामुळे डोळे माझे लाल झाले. लेकरांची खुळी समजूत घातली, झोपी घातलं. माझ्या ताईंनो, हे चरित्र माझ्या माऊलीचं आहे. तुमच्या डोळ्याला अश्रू येतील, कान देऊन ऐका माझं बोलणं. हे माऊलींचं चरित्र आहे, माझ्या छोट्याशा ज्ञानराजाचं चरित्र आहे. लेकरांना झोपी घातलं. टिमटिमणाऱ्या दिव्यासमोर, देवघरासमोर हे दाम्पत्य बसलेलं आहे. देवाला प्रार्थना कडे, देवा आमच्या लेकरांसाठी आम्ही आता हे जग सोडून जाणार, पण आमची विनंती आहे, आमच्या लेकराला तुझ्याशिवाय कोणी नाही. देवा आमच्या लेकरांची काळजी घे. आम्ही आहे तोवरच संन्याशाची मुलं काय म्हणतात, जुळी काय पाडतात, हिनवतात काय, त्यांच्या मनाचा विचार करत नाही. देवा देवा माझे आई वडील, माझे सासू सासरी या जगात नाही राहिले रे. देवा ही माय पदर पसरते. तू जगाचा माय बाप आहेस, पण ही माय एका जन्माची माय. तिला लेकरं सोडून कुठे जावंसं वाटत नाही, पण त्यांच्या सुखासाठी आम्ही आयुष्याची यात्रा संपवलेली खूप चांगली. देवा माझी प्रार्थना आहे देवा तुझ्या चरणावर. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी. ऐसी ती जननी शोभता है, शोभता है, गालावरूने हात फिरवूने आई झोपलेल्या चिमुरडी मुक्ताईच्या चेहऱ्यावरनं गालावरनं हात फिरवला. गालावरूनी हात फिरवूनी, गोजीरवाण्या ज्ञान राजाकडे डोळे भरून पाहिलं. निवृत्तीनाथांकडनं आस आहे. आई पोटाशी धरते मुक्ताई माझी, नाना माझा सोपान माझा, निवृत्ती माझे
प्रत्येक स्वरामध्ये ज्ञानराजाच्या आईच्या अंतकरणाची हाक ऐका. रुक्मिणी मातेचं रडणं, विठ्ठल पंतांचा संयम या सगळ्या गोष्टीत भरलेला आहे. आईचे मन गहिवरते हे ना प्राण मन तळमळी असावीस प्राण मन तळमळी असावीस प्राण मन तळमळी वैष्णवीताईंसाठी जरा जोरात टाळी वाजवा. फार सुंदर अप्रतिम. प्रत्येक संकटाला तोंड देण्याचं बळ निर्माण होतंय माणसामध्ये. कशानं? सत्य साधना. प्राण द्यायला नाही घाबरले लेकरांसाठी, पण मुद्दा कशावरनं? तर अध्यात्म माणसाला बळकट बनवतं, मजबूत बनवतं. सत्य माणसाला बळ देतं, साधना माणसाला तयार करते. साधना, आध्यात्मिक साधना. बघा, नामस्मरण केलं की माणसाला ज्ञान होतं. आणि ज्ञानी माणूस देहासंदर्भात मोह धरत नाही धरत मोह. त्याला माहिती आहे हे जाणार आहे. पण सत्याला किंवा ज्या गोष्टी आहेत ना समाजहिताच्या, त्याच्यासाठी समर्पण केलं तरी काही हरकत नाही. पण एवढे माणूस परिपक्व बनतो साधनेनं. त्याच्यासाठी जीवनामध्ये आध्यात्मिक साधना, नामस्मरण घडो, संत समागम. नामानंच मीराबाईंना सुद्धा बळकट बनवलंय. नामस्मरणानं मीराबाईंना बळकट बनवलंय. विष पचवलं मीराबाईने. कशाच्या बळावर? नामस्मरणाच्या बळावर. तेवढं भजन घेऊ आणि सेवेची सांगता करून टाकू. ऐसे लागी लगन. सारे ग पधानी धम रे गम रे ग, सारे ग पगरे सानी रे सानी, पनी रे म पधा पमारे मगरे सारे नि धरे सा. हे आँखों जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुख है, बेकार मुख है, जो रहे व्यर्थ बातों में. हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम हो सजीव का जग में. जय हो. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे.
रे नि सा ध नि प ध नि सा नि सा प ध नि सा 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 नि सा 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 नि सा 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 नि सा रे नि सा ग सा रे नि सा रे नि सा ग सा रे नि रे 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 ग ग रे म म प प प प ध नि सा नि ध प टाळी वाजव वैष्णवी ताई राधा ने विष दिया मानो अमृत पिया मेरे सागर में सरता समाने लगे मुख लाखों कहे मुख से गोविंद कहे मेरे सागर में सरता समाने लगे ओ तो गली 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 हरि हरि गुण गाने लगे ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली 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 हरि हरि गुण गाने लगे ऐसी लागी लगा मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन मेरा मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई वैष्णवी ताईंसाठी जरा जोरात टाळी वाजली पाहिजे. अप्रतिम, फार सुंदर, फार सुंदर, फार सुंदर. नावानं विष पचवण्याची ताकद निर्माण झाली म्हणून देवा नामस्मरण घडो, संतांचा संग दे, पायी तीर्थयात्रा घडू दे, मुखानं रामनाम घडू दे. याच्या पलीकडे काही नको अनेक मागणे नाही नाही देवा. एका जनार्दन सेवा, अखंड तुझी सेवा माझ्या जीवनामध्ये घडू दे. प्रपंच तर होणारच आहे, तो घेऊन आलोय मी सोबत येताना, पण परमार्थ अट्टहासानं घडू दे भगवान माझ्या जीवनामध्ये. ही तुझ्या चरणी प्रार्थना. विठोबा रखुमाई, जय विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई. जय जय हरि जय 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 हरि विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई जय